गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर। सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध। प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज। नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी। कम्प्युटर यूज साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध। खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 34 41 74। कर्मभूमी धांदरपूर हे गाव आहे आपलं। तर जिल्हा परिषद पंचायत समिती याची सुरुवात सुद्धा जी आढावा बैठकीच्या माध्यमातून करायची आहे तर ती धांदरपूर गावातूनच करू असं मला अपेक्षित होतं आणि मला खात्री आहे गटाच्या रचना बदलल्यात, गावं बदललेत, परंतु कार्यकर्ते तेच आहेत जे विधानसभेच्या वेळेस तन्मन धनाने पळाले आणि आपल्या बैठका 4 भिंतीच्या आतमध्ये नाही होणार, मोकळ्या वातावरणात घेण्याचा एक निर्णय आपण घेतला होता आणि मोकळं सगळ्यांना बोलता येईल, विचार व्यक्त करता येईल, त्यासाठी एक आपण सुरुवात केली आहे। मोठी निवडणूक झाली, लोकसभा झाली, विधानसभा झाली। शिंदे साहेब नेहमी सांगत असतात आता येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे। ज्या पद्धतीने कार्यकर्ते लोकसभा विधानसभेला तन्मन धनाने पळाले, संगमनेर सारख्या ठिकाणी तर अशी सुप्तपणे काम केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी गावाची नीती गावागावामध्ये आखल्या गेली, तेच नीतीने आपल्याला पुढे काम करायचंय। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, कारण तुम्हाला आम्हाला विकास करायचा आहे आणि हा विकास कधी शक्य होतो ज्यावेळेस केंद्रामध्ये आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय। राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिवसेना पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल आणि ज्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून संगमनेर तालुक्याचं पालकत्व घेतलं होतं, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्याचं काम, कार्यकर्त्याला सांभाळण्याचं काम जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांनी केलं। बऱ्याच जणांना वाटलं होतं अशक्य संगमनेरमध्ये परिवर्तन होणं, पण ज्यावेळेस या संगमनेरातील स्वाभिमानी जनतेने ठरवलं त्यावेळेस बदल झाला। आपल्या गावचे ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आजही मोठ्या अभिमानाने घेतलं जातं असे आपल्या गावचे भूषण स्वर्गीय विजय खताळदादा, त्यांनी केलेल्या कामाची यापूर्वी सुद्धा राजकारणात, सामाजिक जीवनात काम करताना कुठेही गेलो तर आवर्जून लोक आठवण करून द्यायचे दादांनी कसं काम केलंय। आणि काही गोष्टी नियतीचा भाग असतो। भोजापूर धरणाचं दादांच्या काळात झालं, चारीच्या कामाला वेग आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मिळाला आणि त्या भागातील जनतेला पाणी देण्याचं भाग्य सुद्धा आपल्याला मिळालं। काम करताना आपल्यामध्ये कुठला अहंकार आला नाही पाहिजे, कुठल्याही पद्धतीने लोकांना उपकार केल्याची भावना आपल्यामध्ये आली नाही पाहिजे। दादांकडून जे काही राजकीय गुण शिकलो, दादांनी जे काही टिप्स दिल्या होत्या त्या मला निश्चित आत्ताच्या कालावधीमध्ये राजकारणात त्या उपयोगात आणता आल्या। त्यामुळे एक चांगला ऐतिहासिक असं काम आपल्याला करता आलं। केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कितीतरी योजना राबवतोय,
पण यापूर्वी या तालुक्यामध्ये त्या योजना सरकारची, पण काही व्यक्तिगत योजना दिल्या अशा पद्धतीने दाखवल्या जात होतं. आज आपल्याला लाडक्या बहिणीची योजना असेल, वकील साहेबांनी सांगितलं, लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा बरेचसे काही अडचणी आल्या होत्या, त्या सुद्धा आपण स्थानिक कार्यकर्त्यांना सांगून त्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं होतं. त्यानुसार पुढे काम सुरू आहे. संजय गांधी निराधारच्या माध्यमातून असेल, बांधकाम कामगारांच्या माध्यमातून असेल, गेल्या 15 दिवसापासून दररोज 200 ते 500 जणांना बांधकाम कामगाराच्या माध्यमातून भांडे वाटपाचा कार्यक्रम आपण करतोय. ते करताना हे पाहत नाहीये त्यांनी विधानसभेला आपल्या विरोधात काम केलं का लोकसभेला आपल्या विरोधात काम केलं. त्यांनी काम कोणाचंही करून द्या, पण आता आम्ही काम करतोय, विकासाचं काम करतोय. उद्या सुद्धा आपण 1500 लोकांना भांडे वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय. आणि ही प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी कालच सरकारने, आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादांनी निर्णय घेतला. आपले कामगार मंत्री असेल फुंडकर साहेब, त्यांनी सुद्धा निर्णय घेतला आणि संजय गांधी सारखं बांधकाम कामगारांची संगमनेर तालुक्याची, प्रत्येक तालुक्याची एक संनियंत्रण कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने लोकांना नागवण्याचं काम सुरू होतं, त्रास देण्याचं काम सुरू होतं, आमच्याकडे आले तरच भांडे भेटतील आणि आमच्याकडे आले तरच रजिस्ट्रेशन होईल, आता हा प्रकार होणार नाही. अकोल नाक्यावरती सुद्धा आपण बांधकाम कामगारांसाठीचा सेतू कार्यालय सुरू केलंय तिथं, ते पण लवकरच सुरू होईल. आपल्या स्वतःच्या महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेल्या प्रत्येकाचं रिन्युअलचं काम असेल ते सुद्धा करतो. परंतु अजून काही लोकांमध्ये गैरसमज होता का ग्रामसेवकाची सही लागती. अजिबात त्यासाठी ग्रामसेवकाची सही लागत नाही. ज्या कॉन्ट्रॅक्टरची सही लागती ते त्यांच्या पॅनलवरचे पाहिजे, ते सुद्धा आपल्याकडे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिले आहेत. नुकताच गणपतीचा उत्सव झाला, बघितला असेल तुम्ही. गणपती बाप्पाचं वातावरण सुद्धा यावर्षी संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात होतं. निसर्गाने सुद्धा आपल्याला साथ दिली. प्रत्येक गावागावामध्ये पाऊस, 40 वर्ष पाऊस पडतच होता, असं नाही का पडत नव्हता, परंतु यावर्षी जरा चांगला पडला. त्यामुळं बिरवा महाराजांच्या आशीर्वादाने काम करताना जी ऊर्जा पाहिजे असती, जो उत्साह आपल्याला तुम्ही लोकांमध्ये आल्यानंतर मिळतो, त्यामुळे काम करायला सोपं जातं. गटाची रचना होताना काही बदल झालेत. उमेदवार कोण द्यायचा, उमेदवार कोण राहणार, हे आपल्या नेते आदरणीय विखे पाटील साहेबांनी आम्ही बसून तो ठरवू. परंतु उमेदवारी ज्याला करायची आहे, जिल्हा परिषदेला ज्याला निवडणूक लढायची आहे, पंचायत समिती निवडणूक लढायची आहे, त्यांनी तयारी सुरू केली पाहिजे. बरेच इच्छुक उमेदवार फिरताय, पण त्यांनी प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत गेलं पाहिजे. मतदार याद्या बघितल्या पाहिजे. मतदार याद्यांमध्ये मयताचे नावं, आजपर्यंत जे तालुक्यामध्ये परंपरा प्रथा होती बोगस मतदानाची, हे सुद्धा विधानसभेला तुम्ही लोकांनी हादून पाडली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा करतो. आता सुद्धा काही लोक आपल्यावर हसले होते, परंतु त्यांना आपण अंदाजच येऊन नाही दिला. तसाच अंदाज जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना येणार नाही. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती सुद्धा महायुतीचा भगवा झेंडा आपण तिथं फडकावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा विधानसभेला सगळ्यांनी वापरला होता. धांदरफळला सुद्धा मी अण्णांनी खूप तयारी केली होती का बाबा आमदार झाल्यानंतर गावात मोठी मिरवणूक काढायची, पण मी ठरवलं होतं थोडं जरा उशीर करू गावाला, कारण गाव आपलंच आहे, पण जे इतर गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा जाणं महत्वाचं होतं. आणि आज तुम्हाला खरंच सांगायला आनंद होईल, अभिमान वाटतो का तुमचा मुलगा, तुमचा भाऊ जर कुठं गेला तर त्याला एवढं भरभरून प्रेम दिलं जातं, एवढं भरभरून प्रेम दिलं जातं. आजपर्यंत एवढं प्रेम
या तालुक्यात कोणाला मिळालं नसेल एवढं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांमुळे मिळतंय. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.